दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी। बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी लागल्याने नदी, नाले आणि तलाव भरगच्च भरले आहेत। नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीनसह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बीड, माजलगाव, परळी, वडवणी, गेवराई, अंबेजोगाईसह जिल्ह्यातील एकूण 17 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यामुळे अंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर, नांदडी आणि सोमनाथ बोरगाव येथील शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी करण्यात येते। नांदडीचा शेतकरी आहे। शासनानं जवळजवळ आमची आतोनात नुकसान झाली आहे। जवळजवळ 8 दिवस झाले घराच्या बाहेर निघता येईना, जनावरांना सुद्धा काही टाकता येईना आणि भरपूर नुकसान झालेली आहे। पूर्ण पिकं पाण्यात आहेत। शेतकऱ्याला दावा घ्यायची वेळ आलेली आहे। जर शासनानं नाही काय देखील दिली तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या होत्या त्याची तुम्हाला सुद्धा त्याची नोंद करता येणार नाही। एवढे शेतकरी वैतागले, कारण का खातं बी घालून तोंडाला आलेलं आमच्या तोंडातून काढलंय। अजून बी वरून पावसाची चालूच आहे, कुठंच काय करता येईना आम्हाला। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे, शासनानं प्रत्यक्ष यावं, पाहणी करावी आणि काही ना काही शेतकऱ्याला मदत करावी। शेतकरी नाहीतर आत्महत्याच्या मागे लागतील काहीतरी, आता त्यांना विलाज नाही दुसरा, कारण का त्यांना कुठलंच काही करता येईना। आम्हाला गेल्या 3-4 दिवसापासून भरपूर पाऊस झालेला आहे। प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्या इथं आलेला नाही। प्रशासनाचा अधिकारी नाही आल्यामुळं आमची दखलच कोणी घ्यायला तयार नाही। दखल न गेल्यामुळं आम्ही करायचं काय? कुठल्याही अधिकाऱ्याला फोन लावला, फोन उचलत नाही, काहीच नाही, कुणी अधिकारी यायला तयार नाही। त्याच्यामुळे आमचं आतूनच नुकसान झालेलं आहे। आम्ही पाण्यात उतरून आम्ही प्रशासनाला कळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलवून घेऊन ही आंदोलन करण्यात आलंय। आम्हाला प्रशासनाला आमच्या हातात आज काहीच नाही, हवालदिल झालेला शेतकरी सगळे। त्याच्यामुळे काहीच नाही आमच्याकडे आता सध्या पर्याय नाही। प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर मदत करण्यात यावी, काहीतरी करून आम्हाला थोडा दिलासा देण्यात यावा, येऊन विचारपूस तरी करण्यात यावी त्यांच्याकडनं येऊन आम्हाला। एवढी आम्ही फक्त विनंती करतो। अजितदादा पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये थोडं लक्ष घालण्यात यावं, एवढी आमची फक्त मागणी आहे आमची सर्वांची।